केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत. होऊ देणार नाही तो भाग वेगळा. परंतु आता हे मशीन आणलंय. हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये. बरं, हे मशीन आणल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन, त्याची स्पष्टता ही निवडणूक आयोगाने द्यायची. ते देत नाहीयेत. मागितल्यानंतर, पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाहीयेत. आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची, बरं का. आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेनमध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते. म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही, एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता. आता हा असा कुठचाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही. तो अचानक नवीन आणला. म्हणजे ते म्हणजे परत ते कशासाठी, पैसे वाटायला. म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे. आम्ही आमच्या परीने जे काही करायचंय ते करतोच आहोत, बरं का. परंतु ही काही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत. या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्तेवरती येणं, याला काही सत्ता नाही म्हणत या सगळ्या गोष्टीला. माझं फक्त नागरिकांना आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना, महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एवढंच सांगणं, सगळीकडे सतर्क राहा या सगळ्या याच्यामध्ये. की कशा प्रकारे आता इथे छबिलदासला कुठेतरी इथं एक दुबार सापडला, त्याला आता पोलिसांनी पकडलंय. म्हणजे हे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असणार. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्यात. परंतु नागरिकांना आणि मला असं वाटतं की तिथल्या माझ्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्यामध्ये सतर्क राहावं. आणि कोण दुबार येत आहेत आणि कोण शाही पुसतायत आणि काय करतायत याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं, एवढीच फक्त इच्छा.